विठ्ठल विठ्ठल विचार ही एक विलक्षण शक्ती आहे। या शक्तीचा शोध सद्गुरू श्री वामनराव पै महाराजांनी लावला। विचार आपल्या जीवनाला आकार देत असतात आणि हे बहिर्मनातून विचार अंतर्मनापर्यंत आपल्याला पोहोचवायचे असतात। अंतर्मन हे देणारं आहे, बहिर्मन हे मागणारं आहे। मग मागायचं काय हे आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आणि काय मागायचं, मागणं चुकल्यामुळे जीवनामध्ये येणं चुकलेलं आहे आणि जीवन दुःखाचं झालेलं आहे। हे मागायचं काय असतं ते आपल्याला सद्गुरूंकडून शिकायचं असतं। मग ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक एक सद्गुरूंनी दिलेली आहे, जे तुम्हाला पाहिजे ते डोळ्यासमोर घडतंय असं वारंवार पहा आणि त्या पद्धतीनं मानसपूजेमध्ये सद्गुरूंकडे ते मागत राहा। आणि हे सतत ज्यावेळेला आपण व्हिज्युअलायझेशन डोळ्यासमोर करत असतो त्यावेळेला आपल्याला यश मिळत असतं, सुख मिळत असतं, आनंद मिळत असतो। अगदी त्याच पद्धतीनं सद्गुरूंनी सांगितलेल्या त्या व्हिज्युअलायझेशन टेक्निकनुसार मी या ठिकाणी आज फिनिक्स विलामध्ये उभा आहे। हे फिनिक्स विला हे 5 BHK 2 बेडरूम हॉल आणि एकदम प्रशस्त असं लॉन आहे, स्विमिंग पूल मोठा आहे, पार्किंग मोठं आहे। अशा पद्धतीचं हे व्हॅलीवरती हे रिसॉर्ट उभारलेलं आहे। याची 2009 पासून मी चिंतन करत होतो आणि व्हिज्युअलायझेशन करत होतो। कुठलाही आर्किटेक्ट इंजिनियर नसताना या फिनिक्स विलामध्ये सर्व जे काय आहे सद्गुरूच्या स्मरणातून मी जसं जसं चिंतन केलं होतं, वॉटरफॉलपासून अगदी रेनडान्सपासून सगळं व्यवस्था रूपानं सद्गुरूंनी व्हिज्युअलायझेशन टेक्निक दिले त्या पद्धतीनं करत गेलो आणि आज हा सगळं एवढा हा व्याप आणि हे सगळं ऐश्वर उभं राहिलं हे निव्वळ सद्गुरूंच्या व्हिज्युअलायझेशन टेक्निकमुळे। म्हणून रडत बसायचं नाही, लढायचं। मन, मेंदू, मनगट याचा पुरेपूर आपण वापर करायचा असतो। परमेश्वरानं प्रत्येकाला बुद्धिमत्ता दिलेली आहे, मेंदू सर्वांना सेम दिलेला आहे। आपण फक्त शोधत नाही, जे शोधतात ते शास्त्रज्ञ होतात, त्यांना सापडतं। आपण शोधतच नाही, मग आपल्याला सापडणार कसं? आपण शास्त्रज्ञ होणार कसे? याच्यासाठी सद्गुरू सांगतात आपली जी बुद्धीचं वैभव आहे ते प्रत्येकानं आपलं विचारांचं चक्र बुद्धीच्या बोटावर धरून चक्रधर व्हायचं, विचारांच्या चक्रात अडकून चक्रम व्हायचं नाही। त्याला देवाला धर्माला दोष द्यायचा नाही, अंधश्रद्धा धरायची नाही, तोंड कुठल्या बाजूला असावं, जागा पवित्र आहे का, जागा शुभ आहे का, नाही। हरीची या दासा शुभ काळ अवघ्या दिशा। तुमच्या जीवनाची दशा पूर्णपणे नाहीशी होऊन दिशा बदलण्याच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला अंधश्रद्धा मुक्त जीवन जगलं पाहिजे। आपल्या जीवनामध्ये विचारांना चांगलं महत्त्व दिलं पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केली पाहिजे। आपल्या जवळ असणारी माणसं जे येतात ती निगेटिव्ह जर बोलत असतील तर आपल्याकडे निगेटिव्ह विचार आहेत म्हणून ते निगेटिव्ह विचारची माणसं आपल्याकडे येत असतात। तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार धरले तर तुमच्याकडे पॉझिटिव्हच विचारांची माणसं येणार आहेत, कारण टू सेम बर्ड्स फ्लोज टुगेदर। म्हणून जीवनविद्या ही जसं आपल्याला श्वासाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते, अहम सोहम आपल्याला आपला श्वास जसा चालू असतो तशा पद्धतीचं सद्गुरू स्मरण हे अहम सोहम चालू राहिलं पाहिजे। आणि आपलं जीवनाची धन्यता याच्यातच आहे, सद्गुरू कार्यामध्ये, सद्गुरू चिंतनामध्ये। सद्गुरू चिंतन नसेल तर चिंतामणी आपल्या हातात येणार नाहीये। म्हणून पॉझिटिव्ह विचार करा, कारण जगामध्ये सर्वात महत्त्वाची आणि सर्वात ऐश्वर्याची गोष्ट जर काय असेल ते वामनराव पैंच्या जीवनविद्या मिशनचं कार्य करणं। आम्ही आज 28 वर्षे हे काम करत असताना कधी आम्हाला थकवा येत नाही। स्वतः ड्रायव्हिंग करतो, रातच्या 4-4, 5-5 वाजेपर्यंत पाटे घरी येत असतो, पण असं केलंय म्हणून असं कधी मनावरही ओझं नाही आणि कुणावरही ओझं टाकत नाहीये। पै कुटुंबियांची एवढी आपल्यावरती उपकार आहेत की आपल्या चामडीचे जोडे जरी करून त्यांना घातले ना तरी ते उपकार फिटणार नाहीत माझ्या सोन्यानो। म्हणून सद्गुरू दादा माझे, मिलनताईंनी बेसिक कोर्स, फाउंडेशन कोर्स, या कोर्सेस, सोनमदेव कोर्सेस जे आहेत ते लेवल 9 पर्यंत इतक्या सुंदर आणि आयुष्याचं कोट कल्याण करणारे हे सगळे कोर्सेस आहेत। आपण सर्वांनी या कोर्सेसचा आनंद घ्या, सद्गुरूंच्या ग्रंथांचं वाचन करा। सद्गुरू म्हणले साधक माझे ग्रंथांचं वाचन करत नाहीत, मग लोक प्रश्न विचारतात त्याचं उत्तर देता येत नाहीये। तुम्हाला जर परफेक्ट व्हायचं असेल, चांगल्या पद्धतीनं तयार व्हायचं असेल आणि समाजामध्ये सगळ्या संकटांना, दुःखांना जर तुम्हाला छाती लावून त्यांना लढण्याचं सामर्थ्य जर त्यांच्याशी आपल्याला जर मिळवायचं असेल किंवा प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी शहाणपण हाच सत्यनारायण आहे, ज्ञान हाच देव आहे। आणि तुम्ही ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे। कारण ज्ञान ही एक गोष्ट तुमच्याजवळ आली की बाकीचे सगळे गुण तुमच्याजवळ येणार, बाकी सर्व ऐश्वर येणार, सुख येणार, शांती येणार, समाधान येणार आहे। म्हणून सद्गुरूंनी अनेक अंगांनी जीवनाच्या सर्व भागांना स्पर्श केलेला आहे आणि प्रत्येकाला परिपूर्ण जीवन कसं जगायचं आहे त्या सगळ्या परिघाचं तत्वज्ञान देणारी ही जीवनविद्या मिशन जगातली एकमेव संस्था आहे। त्याच्यासाठी आपण सर्वांनी या जीवनविद्येचं ज्ञान घेऊन सद्गुरूचं अनुग्रहित होऊन आपल्या आयुष्याचं कोट कल्याण करावं आणि जीवन सुखी जगावं। धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल।